अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी लढत होत असून अजित पवारांच्या युतीमधील सहभागामुळे माजी आमदार वैभव पिचड यांना पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही। त्यातच वडील मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानं ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। अशाही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचा अर्ज भरला आणि आता ते अपक्ष उमेदवारीला सामोरे जात आहेत। मात्र त्यांना स्वतःला प्रचारामध्ये सहभागी होता येत नाहीये आणि त्यामुळं त्यांची पत्नी असेल, त्यांची वहिनी असेल, मुलगा मुलगी सगळेजण त्यांच्यासाठी मत मागताना दिसत आहेत आणि प्रचार करताना दिसत आहेत, घरोघरी जात आहेत। वैभवरावांच्या पत्नी आपल्या सोबत आहे। कसा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही पहिल्यांदाच कदाचित या निवडणुकीच्या रिंगणात उतरला असेल। आम्ही आज राजूर या गावात आहोत। राजूर हे गाव साहेबांचंच आहे। आदरणीय पिचड साहेबांचं राजूर गाव आहे आणि त्या राजूर गावाने साहेबांना अतिशय प्रेम, प्रचंड प्रेम केलेलं आहे। आज आम्ही प्रथमतःच या प्रचाराच्या दौऱ्यामध्ये उतरलेलो आहोत आणि त्या दरम्यान आम्हाला असं दिसून येते की लोकांचं किती भरभरून प्रेम आहे आदरणीय पिचड साहेबांवर, पूर्ण पिचड कुटुंबियावर प्रेम आहे। हे आम्हाला या प्रचारादरम्यान अतिशय आणि ते बघून खूप मन भरून येतं। आपण जर बघितलं तर जवळपास 40 वर्ष मधुकरराव पिचडांनी हा मतदारसंघ बांधला, या ठिकाणचा विकास केला, अनेक लोक जोडलेत। कसं त्यांच्या भावना आहेत आता लोकांच्या त्यांच्याबद्दल? एकतर ते आजारी आहेत आणि वैभवराव आता निवडणुकीला सामोरे जातात। साहेब आजारी असल्यामुळे प्रत्येक गावातील, प्रत्येक या तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती साहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहे आणि त्यांच्याच प्रार्थनेचं जे हे आहे फळ, ते आता साहेबांची प्रकृती ही हळूहळू बरी होत आहे आणि त्यामुळे तुमच्या भाऊंना, वैभव भाऊंना त्यांच्याजवळ तिथे हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं आणि त्यामुळे मग मधुरा असेल, यशदादा असेल, गिरिजाताई, आम्ही सर्व या प्रचारामध्ये उतरलेलो आहे लोकांना विनंती करण्यासाठी की तुम्ही रिक्षा या चिन्हावर मतदान करा 20 तारखेला आणि 23 तारखेला तुम्ही तुमच्या भाऊंना प्रचंड मताने विजयी करा। पण आतापर्यंत आपण बघितलं तर पक्षाची उमेदवारी असायची आणि पक्षाची ताकद, कार्यकर्ते असायचे। यावेळी मात्र आता अपक्ष उमेदवारी करताना जनतेचं बळ मिळतंय। अर्थातच यावेळेस उलट आम्हाला असं दिसून आलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ती आम्ही नाही तर अकोला तालुक्यातील जनतेने हातात घेतलेली आहे। आम्ही फक्त नाम मात्र फिरतो आहे, बाकी सर्व ही अकोला तालुक्यातील जनताच करत आहे। वैभवराव स्वतः इथे प्रचार करताना दिसत नाहीये, ते दवाखान्यामध्ये आहेत। अशाही परिस्थितीत इथली जनता त्यांच्या मागे उभे राहील आणि त्यांचा विजय होईल। हो, अर्थातच, नक्कीच आम्हाला 100% खात्री आहे की त्यांचा विजय हा नक्की आणि हा विजय त्यांचा नाही, हा विजय आहे या अकोला तालुक्यातील तमाम जनतेचा। नक्कीच आपण बघितलं तर वैभवराव पिचड यांच्यासाठी त्यांची पत्नी असेल, मुलगी असेल, सगळेजण मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि अपक्ष उमेदवारी ते करतायत। रिक्षा हे चिन्ह आहे आणि जनता आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास वैभव पिचड यांच्या पत्नींनी व्यक्त केला। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत।